महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सलग भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे। रविवारी सकाळी सुमारे 5:33 जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। त्यामुळे घरं आणि दुकानांमध्ये कंपन जाणवून नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 3.3 मॅग्निट्यूड इतकी होती। सध्या या घटनेत कोणतीही जीवहानी झाल्याची माहिती नाही। याच्या आदल्या रात्री शनिवारीही नाशिकमध्ये सुमारे 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता। या भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ सुमारे 5 किलोमीटर खोलीवर आल्याचे सांगण्यात आले। सलग भूकंपाच्या धक्क्यामुळे सुरगाणा, दिंडोरी, सप्तशृंगीगड, पेठ आणि नाशिक शहरातील काही भागांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। शनिवारी आलेल्या भूकंपानंतर काही भागांमध्ये घरं आणि दुकानांच्या भिंतीला तडे गेल्याची माहिती समोर आली आहे। मात्र मोठ्या नुकसानाची किंवा जीवहानीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। नाशिकच्या पंचवटी परिसरात नागरिकांना लिफ्टमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवण्याची माहिती आहे। दरम्यान प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। भूकंपाच्या वेळी खिडक्या, काच आणि जड वस्तूंपासून दूर राहावे, लिफ्टचा वापर करू नये आणि धक्के थांबल्यानंतर सुरक्षित मोकळ्या जागेत जावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे।